स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट्स मध्ये यायचा आहे। आता प्रोजेक्ट्स मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट यूज झालेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन करून घेतल्याबरोबरच बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक किंवा इंटरफेस अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 2.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे। तर 2.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर इथून मागं जो तो PNG दिसतोय तो आता असाच ठेवायचा आहे। त्यानंतर 2.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपलं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। तर मटेरियल अशा प्रकारे राहणार आहे। तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथे तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर परत एकदा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची थोडी अजून साईज आहे ती वाढवून घ्यायची अशा प्रकारे आणि आपल्याला तो सेट करून घ्यायचा अशा सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता 12.20 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। वाढवून घेतल्यानंतर हाच इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर क्लिक करायचं आणि याची ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ते 35 ते 40% या दरम्यान ठेवून घ्यायचे आहे। मी 35% ठेवतोय। त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे स्पॉट कलर आहे तो स्पॉट कलर सिलेक्ट करायचा आणि इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला तिथं शो नाही झाला तर परत एकदा ॲड काय करायचं इथं आपल्याला सिम्पली इथं अशा प्रकारे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही ॲड करू शकता। आता ॲड झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। म्हणजे बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंडला इथं घेऊन यायचं, म्हणजे याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आपली जी इमेज आहे ती आपण बॅकग्राऊंडला घेऊन आलो, त्याच इमेजच्या वरती ग्रुप 1 आणि ग्रुप 2 अशा 2 लेअर आहेत कंटिन्यू आपल्याला 12.20 पर्यंत। तर त्या इमेजला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा अशा प्रकारे इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध सेट करून घ्यायचा आहे। आता सेट केल्यानंतर तो इमेज लेअर अशा प्रकारे साईज कमी करून तर बघू शकताय की सेट करून घ्यायचा आहे। सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे। बॅक निघाल्यानंतर बघू शकता की आपण इमेज ॲड केला त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2 ला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। स्टार्टिंगला खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा एक इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायचं आहे। लेंथ वाढवून घेतल्यानंतर मधोमध घेऊन बघू शकता अशा प्रकारे इथं साईज कमी करून या प्रॉपर आपला जो एक शेप आहे त्या शेपमध्ये बसवून घ्यायचा आहे। बसवून घेतल्यानंतर बघू शकता या दोन्ही लेअरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता लेअर झालेले आहे तर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की बघू शकताय तुम्ही इथं ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5 आणि ग्रुप 6 या 4 लेअर आहेत त्या स्मॉल लेअर आहेत। त्यामध्ये तुमचा इमेज लेअर ॲड करण्यासाठी सिम्पली त्याही लेअर सिलेक्ट करायचे आहेत। एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, स्टार्टिंगला येऊन तुमचा इमेज ॲड करून तो शेवटपर्यंत याची लेंथ वाढवून अशा प्रकारे बघू शकता 3 नंबरला घेऊन यायचा आहे। आणि 3 नंबरला घेऊन आल्यानंतर बघू शकता याची साईज आहे ती कमी जास्त करून अशा प्रकारे इमेज इथं सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर बॅक निघून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर अशाच प्रकारे प्रत्येक लेअरमध्ये तुमचा इमेज काय करायचा आहे अशाच प्रकारे ॲड करून तुम्ही घ्यायचा आहे। तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर ओव्हरऑल लुक तुम्हाला पूर्ण व्हिडिओचा दिसून येणार आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण केलेला आहे। अशा प्रकारे बघू शकता सेकंड नंबर, थर्ड नंबरलाही अशाच प्रकारे तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे। म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे। अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर मधोमध घ्यायचं आहे, मधोमध म्हणजे थर्ड नंबरला, आणि साईज कमी करून तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं इमेज आहे तो प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे। तर सेट झाल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे। तर बघू शकता शेवट आपण काय करणार आहोत
जे आपली लास्ट लेअर आहे त्याला हे अशाच प्रकारे इमेज आहे तो कमी जास्त करून किंवा साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर झालेला आहे. तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं जे पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे बघू शकता इथपर्यंत. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 12.20 या सेकंदाचा बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचे इमेज अशा प्रकारे या बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथं 3 इमेजची गरज आहे तुम्हाला. तर 3 इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेजला फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आणि अशा प्रकारे इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे प्रत्येक लेअर आपल्याची लेंथ आहे ते वाढवून घ्यायचे आणि लेंथ वाढवून घेतल्यानंतर बघू शकता की नेक्स्ट स्टेप काय करायचे की आपला जो PNG आहे जे आपल्याला PNG लेअर तुम्हाला दिलेलं आहे ती लॉंग प्रेस करून इमेजवरती अशा प्रकारे घेऊन यायचे म्हणजे प्रॉपर इमेजवरती ती दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा 12.20 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे इंक इफेक्ट तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन सेकंड लाईटनमध्ये जाऊन आणि फर्स्ट स्क्रीनवर क्लिक करायचं. बघू शकता इझी आहे. सिम्पली काय करायचं व्हिडिओला क्लिक करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की बघू शकता ही डार्कन आहे आणि लाईटनमध्ये जाऊन पहिला ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर हीच लेअर इथून आपल्याला कॉपी करून घ्यायची आणि प्रत्येक लेअरला इथं पेस्ट करायचे. तर पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे इथून बॅक निघून यायचं आहे आणि आपला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो एक इफेक्ट तुम्हाला दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे 12.20 पासून चालवणार आहे तिन्ही लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करायचं म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे आणि अशा प्रकारे आपला पूर्ण स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.